So next is comparison in between your commercial and non-commercial resources. कमर्शियलच म्हणतात नॉन रिन्युएबल किंवा कन्व्हेन्शनल, आणि यालाच बोलतात रिन्युएबल किंवा नॉन कमर्शियल आणि नॉन कन्व्हेन्शनल. या तिन्ही सेम कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो कन्व्हेन्शनल और रिन्युएबल, नॉन रिन्युएबल और रिन्युएबल कोणतंही एक विचारलं, फॉर एक्झाम्पल कमर्शियल जरी विचारलं, जे काही कमर्शियल रिसोर्सेस आहेत दॅट वी हॅव टू डिस्कस. कमर्शियल म्हणजेच कन्व्हेन्शनल. ठीक आहे. देन रिन्युएबल नथिंग बट नॉन कन्व्हेन्शनल, दॅट यू हॅव टू कम्पेअर दिस रिसोर्सेस. ठीक आहे. देन याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे द एनर्जी विच इज अवेलेबल टू युजर ॲट सम प्राइस विच इज नथिंग बट युअर कमर्शियल. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. जी इलेक्ट्रिसिटी आहे, आपल्याला इलेक्ट्रिसिटी काहीतरी प्राइसने भेटते. फॉर एक्झाम्पल काही एरियामध्ये टॅरिफ बोलतो आपण त्याला. ठीक आहे. सो काही एरियामध्ये 4.5 रुपीज पर युनिट आहे, काही एरियामध्ये 6 आहे, किंवा जे इंडस्ट्रियल कन्झ्युमर आहे त्यांचे 11 रुपये, 12 रुपये, 12 रुपीज पर युनिट आहे. म्हणजे ते काहीतरी पैसे देऊन आपण परचेस करतो. ठीक आहे. काहीतरी प्राइसला ते आपण एनर्जी रिसोर्सेस भेटतात विच इज नथिंग बट युअर कमर्शियल, which is also called as non-renewable or conventional. ठीक आहे. The energy which is available to user at some price, म्हणजे काहीतरी प्राइस ने ती एनर्जी भेटते. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल एनर्जी, और you can say petrol, diesel, that all resources are commercial resources. ठीक आहे. जसं आपण पेट्रोल खरेदी करतो काहीतरी प्राइस ने, so these are the commercial or non-renewable resources. ठीक आहे. Then renewable resources, the energy which is available to user at free of cost, म्हणजे जी एन्व्हायरमेंट मध्ये जी आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जी रिसोर्सेस अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल सोलार एनर्जी झालं, विंड एनर्जी झालं, टायडल एनर्जी झालं, दॅट एनर्जी इज अवेलेबल ॲट युजर ॲट फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे कोणतेही त्याच्यामध्ये पैसे पे करण्याची गरज नाही. विच इज नथिंग बट युअर रिन्युएबल, त्यालाच बोलतो आपण नॉन कमर्शियल अँड नॉन कन्व्हेन्शनल. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये इट इज यूज फॉर कमर्शियल पर्पज इन फॅक्टरीज अँड फार्म्स. कमर्शियल पर्पज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. सो इलेक्ट्रिसिटी काय करतो आपण, जर आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल, कॉलेजेस असतील, ठीक आहे, देन कमर्शियल कॉम्प्लेक्स असतील, इंडस्ट्रीज असतील, इट इज यूज फॉर कमर्शियल पर्पज. कमर्शियल पर्पज इन द सेन्स ते आपण सेल करतो. ठीक आहे. देन इथे इट इज यूज फॉर डोमेस्टिक पर्पज. ठीक आहे. डोमेस्टिक म्हणजे आपण घरगुती वापरासाठी जे आपण सोलार एनर्जी आहे, आता हे रिन्युएबल रिसोर्सेस कमर्शियल पर्पज साठी पण यूज करतात, कारण लार्ज सोलार पॉवर प्लांट आहेत ते इन्स्टॉल केले जातात. बट बेसिक यूज आहे त्याचा डोमेस्टिक पर्पज. त्याचा बेसिक यूज काय आहे? फॉर एक्झाम्पल सोलार वॉटर हीटर, घरावरती तुमचं सोलर वॉटर हीटर आहे, सोलार कुकर आहे, किंवा कोल आहे. ठीक आहे. कोल जो आहे तो भेटणार आहे, तो आपण कमर्शियल किंवा रिन्युएबल मध्ये टाकू शकतो. ठीक आहे. बट कोल जो वूड आहे, ठीक आहे, ते आपण रिन्युएबल मध्ये टाकू शकतो. देन नेक्स्ट आहे इट्स युटिलायझेशन लीड्स टू, इकडे नेक्स्ट पॉइंट आहे थर्ड पॉइंट, इट्स युटिलायझेशन लीड्स टू पोल्युशन ऑफ द एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतोय. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी आपण कोणकोणत्या वेने, व्हेरियस वेजने जनरेट प्रोड्यूस करत असतो. फॉर एक्झाम्पल कोल फायर्ड थर्मल पॉवर प्लांट आहे. ठीक आहे. आपण कोल यूज करतोय इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. सो दॅट कोल विल प्रोड्यूस पोल्युटंट. ठीक आहे. कोल काय करतो? पोल्युटंट म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये जेव्हा आपण फ्लू गॅसेस पास करतो, ड्यू टू दॅट फ्लू गॅसेस युअर ऍटमॉस्फिअर गेट पोल्युट. ठीक आहे. सो और एन्व्हायरमेंट गेट पोल्युटेड. जे तुमचे कमर्शियल सोर्सेस आहेत, रिसोर्सेस आहेत, त्यामुळे एन्व्हायरमेंटचं पोल्युशन होतं. ठीक आहे. देन दिस रिसोर्सेस पोल्यूट एन्व्हायरमेंट अप टू सम एक्सटेंट. फॉर एक्झाम्पल आपण घरामध्ये एक पूर्वी पाहिलं असेल, ठीक आहे, चुलीवरती म्हणजे स्वयंपाक करायचे, तर चुलीसाठी जे लाकूड लागतंय, ठीक आहे, त्याने काहीतरी पोल्युशन होतंय, पण इट इज अप टू सम एक्सटेंट, कारण ते डोमेस्टिक पर्पज आहे. इकडे कमर्शियल मध्ये आपण काय करतो? इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय विथ द हेल्प ऑफ कोल, म्हणजे जे काही पोल्युशन होणार आहे विथ द हेल्प ऑफ कोल थर्मल पॉवर प्लांट, ते पोल्युशन खूप जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू युअर
नॉन कमर्शियल और युअर रिन्युएबल रिसोर्सेस. ठीक आहे, क्लिअर आहे? क्लिअर आहे का? नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये, दिस टाइप ऑफ एनर्जी आर लिमिटेड इन नेचर. फॉर एक्झाम्पल, जसं एक्झाम्पल घेतलं फॉसिल फ्युएल, इथे खाली एक्झाम्पल आहेत. एलपीजी आहे, सीएनजी कॅन से, ठीक आहे, कंप्रेस नॅचरल गॅस, देन कोल आहे, पेट्रोल, हे तुमचे पेट्रोल डिझेल फॉसिल फ्युएल मध्ये येणार. केरोसिन, पेट्रोल, डिझेल, ऑइल जे काय आहे ते फॉसिल फ्युएल मध्ये येतात. एलपीजी आणि नॅचरल गॅस मध्ये तुमचा कंप्रेस नॅचरल गॅस सीएनजी आणि कोल. दीज आर ऑल non-renewable resources. That means these are limited in nature. म्हणजे काही वर्षानंतर, काही डिकेड नंतर that will reduces. ठीक आहे, म्हणजे काही वर्षानंतर ते रिड्यूस होणार आहेत किंवा संपणार आहेत. ठीक आहे. देन इकडे नेक्स्ट रिन्युएबल मध्ये, दिस टाइप ऑफ एनर्जी सोर्सेस आर अनलिमिटेड. ठीक आहे, और अबंडंट इन नेचर. अनलिमिटेड, अबंडंट नथिंग बट विच आर अनलिमिटेड इन नेचर. फॉर एक्झाम्पल सनलाइट किंवा सोलर एनर्जी आलं, त्याच्यामध्ये विंड आहे. Then cow dung, agriculture waste. These are the renewable sources which are available unlimited in the nature. Next, it is used in urban and as well as rural areas. So basically, तुमचे commercial किंवा non-renewable resources urban area मध्ये maximum use करतात. Then rural area. Then maximum renewable resources मध्ये cow dung, ठीक आहे, आणि agriculture waste आपण कुठे यूज करतो? रुरल एरिया मध्ये. ठीक आहे. सो दीज आर द रिन्युएबल रिसोर्सेस which is mostly used in rural areas. So these are the few points of comparison in between non-renewable as well as renewable resources. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? क्लिअर आहे का? नेक्स्ट पॉइंट इज एनर्जी कन्झर्वेशन अँड एनर्जी ऑडिट कॉन्सेप्ट. दोघांचा कन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे. म्हणजे एनर्जी ऑडिट म्हणजे काय आणि कन्झर्वेशन म्हणजे काय. सो बेसिकली आपल्याला कन्झर्वेशन माहिती आहे. कन्झर्वेशन नथिंग बट रिड्यूस करायचं, रिड्यूस द अमाऊंट ऑफ एनर्जी यूज किंवा सेव्ह करायची एनर्जी. सो दीज आर बेसिक कन्सेप्ट. सो टेक्निकली आपण बघूया याला. एनर्जी कन्झर्वेशन नथिंग बट रिडक्शन ऑफ द अमाऊंट ऑफ एनर्जी कन्झ्युम्ड इन अ प्रोसेस. म्हणजे एखादी प्रोसेस असेल, फॉर एक्झाम्पल आहे फॅन फिरतो आपला. ठीक आहे. सो फॅन रोटेट होतोय, तर स्विच ऑन केला तो फॅन रोटेट होत आहे आणि फॅन मध्ये जी मोटर आहे ती रोटेट होते, म्हणजे ती काहीतरी एनर्जी कन्झ्युम करते. ठीक आहे. एनर्जी कन्झ्युम केल्यानंतर तो मेकॅनिकल आउटपुट देतोय, म्हणजे काहीतरी प्रोसेस चालू आहे. दॅट प्रोसेस, एक छोटी प्रोसेस घेतली फॉर अ सिस्टम बाय ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन मध्ये इट कॅन बी एनिथिंग, फॉर एक्झाम्पल डोमेस्टिक एज वेल एज कमर्शियल, इंडस्ट्रियल और इन्स्टिट्यूशनल. ठीक आहे. जे काही ऑर्गनायझेशन असेल किंवा सिस्टम असेल, त्या सिस्टम मध्ये जी काही एनर्जी कन्झ्युम होते त्या एनर्जीच्या अमाऊंट मध्ये किंवा ते एनर्जी कन्झम्पशन रिड्यूस करायचं. ठीक आहे. थ्रू इकॉनॉमिकल ऑपरेशन्स. इकॉनॉमिकल ऑपरेशन्स म्हणजे काय? जे काही छोटे एक्झाम्पल देतो तुम्हाला, की पूर्वीचे आपण 60 वॅट 100 वॅटचे फ्लुरसंट इनकॅन्डेन्सन ट्यूब किंवा यू कॅन से इनकॅन्डेन्सन बल्ब वापरत होतो. ठीक आहे. काही कालानंतर त्याला रिप्लेस केलं CFL ने. ठीक आहे. CFL नंतर त्याला रिप्लेस केलं LED ने. म्हणजे पूर्वी जो 100 वॅटचा बल्ब यूज करायचो त्याचं जे इल्युमिनेशन आहे तो आता त्याला रिप्लेस LED ने केला. LED जर आपण 18 वॅटचा 18 वॅटचा LED यूज केला तर तो सेम इल्युमिनेशन देतो ऍज दॅट ऑफ 100 वॅट इनकॅन्डेन्सन बल्ब. ठीक आहे. एक मिनिट. सो त्या इनकॅन्डेन्सनला आपण CFL ने रिप्लेस केला. 100 वॅटचा बल्ब आहे त्याला 18 वॅट, म्हणजे तेवढं जे कन्झर्व झाली एनर्जी, कारण इल्युमिनेशन सेम भेटते आपल्याला. ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल पण बघायचे आहेत, इल्युमिनेशन कॅल्क्युलेट करायचे किंवा कोणत्या CFL ने किती इल्युमिनेशन भेटतंय, 8 वॅटचा 12 वॅटचा 18 वॅटचा बल्ब यूज केल्यानंतर किती इल्युमिनेशन लेवल भेटते विथ द हेल्प ऑफ लक्स मीटर, ते आपल्याला मेजर करायचं. सो याच्यामध्ये तुम्ही एनर्जी कॉन्झर्व करू शकता. ठीक आहे ना, थ्रू इकॉनॉमिकल ऑपरेशन. हे झालं आपलं इकॉनॉमिकल ऑपरेशन. इकॉनॉमिकल ऑपरेशन म्हणजे काय? आपण इनकॅन्डेन्सन बल्बला रिप्लेस केला, 100 वॅटचा जो बल्ब होता रिप्लेस केला 18 वॅटने. म्हणजे वरचं जे 72 वॅट आहे, सॉरी 82 वॅट आहे
ते 82 वॅट आपलं सेव्ह झालंय किंवा कॉन्झर्व झालंय. ठीक आहे ना. सो 82 वॅट कॉन्झर्व झालंय. काय केलं, फक्त इनिशियली त्याची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट जास्त येते, कारण तुम्हाला माहिती आहे इन्कॅन्डेसेंट बल्बची लाईफ कमी असते ऍज कम्पेअर टू CFL और LED. ठीक आहे. सो त्याला रिप्लेस करत तुम्ही CFL ने किंवा LED ने, तो एनर्जी कॉन्झर्व होणार आहे. हे झालं त्याचं इकॉनॉमिकल ऑपरेशन. अँड अवॉइडिंग वेस्ट, म्हणजे वेस्ट अवॉइड करायचं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लासमध्ये बसलात किंवा घरामध्ये बसलात. ठीक आहे. तुम्ही घरामध्ये 2च व्यक्ती असाल तर एका रूम मध्ये बसलेला आहात, पण दुसऱ्या रूम मध्ये लाईट्स फॅन चालू आहे. ठीक आहे. किंवा म्हणजे असे इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस चालू आहेत. ठीक आहे. हे झालं वेस्ट. दॅट वेस्ट यू हॅव टू अवॉइड. ठीक आहे. हे झालं इलेक्ट्रिसिटी रिलेटेड. ठीक आहे. क्लियर आहे. सो it is nothing but reduction of amount of energy which is consumed in a process or a system by an organization or a society through economical operation, and avoiding waste is known as energy conservation. Is it clear? Clear आहे सर्वांना? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला एनर्जी ऑडिट. आता एनर्जी सेव्ह केली आहे म्हणजे कॉन्झर्व केली आपण. नेक्स्ट आपल्याला ऑडिट करायचं आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे एनर्जी ऑडिट. सो इथे बघू शकता तुम्ही एन एनर्जी ऑडिट. एक मिनिट. एन एनर्जी ऑडिट इज एन इन्स्पेक्शन, म्हणजे काहीतरी इन्स्पेक्ट करायचंय और सर्वे करायचं. इन्स्पेक्शन, सर्वे अँड अनालिसिस ऑफ एनर्जी फ्लोज, म्हणजे एनर्जी फ्लो किंवा एनर्जी कन्झम्पशन किती आहे, किंवा एनर्जी किती जनरेट होते, किती प्रोड्यूस होते, कन्झ्युम किती झाले होते एखाद्या प्रोसेस मध्ये, त्याचा अनालिसिस करायचा फॉर एन एनर्जी कॉन्झर्वेशन. कशासाठी? एनर्जी कॉन्झर्व करण्यासाठी आपल्याला एनर्जी ऑडिट करण्याची गरज असते. ठीक आहे. एखाद्या बिल्डिंगचे. ठीक आहे. सो एनर्जी ऑडिट इज एन इन्स्पेक्शन, सर्वे and analysis of energy flow for energy conservation in a building or in a institute or in a industry. ठीक आहे. आपण एनर्जी ऑडिट इंडस्ट्री मध्ये करू शकतो, बिल्डिंग साठी करू शकतो, किंवा एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स साठी करू शकतो. ठीक आहे. इट मे इन्क्लूड अ प्रोसेस और सिस्टम, म्हणजे एखादी प्रोसेस इन्क्लूड असू शकते, म्हणजे जसं एखादं डिपार्टमेंट आहे इंडस्ट्रीतलं किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट, ती झाली प्रोसेस, किंवा एखादी सिस्टम याच्यामध्ये असू शकते. ठीक आहे. So it reduces to reduce the amount of energy input into the system. जे काही एनर्जी इनपुट करतोय त्याची कन्झर्व करण्यासाठी किंवा जी काही एनर्जी कन्झम्पशन आहे ते रिड्यूस करण्यासाठी आपण हे एनर्जी ऑडिट करायची गरज असते. ठीक आहे. विदाउट निगेटिव्हली अफेक्टिंग द आउटपुट, म्हणजे आउटपुट आपल्याला मेंटेन करायचं आहे. सो विदाउट अफेक्टिंग आउटपुट यू हॅव टू प्रॉपर अनालाइज दॅट एनर्जी कन्झम्पशन. एनर्जी कन्झम्पशन अनालाइज करायचं, इन्स्पेक्शन करायचं. ठीक आहे. आणि एनर्जी रिड्यूस कशी करू शकतो त्याचे यू कॅन से त्याचे रिमेडीज किंवा त्याचे ऍप्लिकेशन्स, कोणकोणत्या वेजने आपण एनर्जी कॉन्झर्व करू शकतो ते आयडेंटिफाय करायचं, विच इज नथिंग बट एनर्जी ऑडिट. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना?